मॅडम या सियाज बद्दल काय सांगाल आम्हाला? पण तुमच्या कस्टमरसाठी 10,000 अजून लेस करून मी 2 मध्ये गाडी क्लोज करेन. मॅडम मग आपल्या सगळ्या गाड्यांवर फायनान्स होऊन जाणार सर्व. टाटाची हॅरियर. तर मॅडम या हॅरियर बद्दल काय सांगाल? गाडीची प्राइसिंग त्याची 365 आहे, पण गाडी 3.5च्या रेंज मध्ये ऑल पॅकेज विथ ट्रान्सफर येऊन जाणार. नमस्कार मित्रांनो, मी हाय वाहनदूत आदित्य. आज आपण आलेलो आहोत ट्रेंड्स गार्ड वाशीमध्ये. तुम्ही पाठी बघू शकता यांच्याकडे किती छान छान स्टॉक अवेलेबल आहे, जसे की एसयूव्हीज पण झाले, सिडॅन झाले आणि हॅचबॅक झाले. तर बिना वेळ झालो तर चला आपण लवकरात लवकर उद्याची सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्ही कॉम्पॅक्ट साईज मध्ये कार बघत असाल तर आपल्याकडे आहे Hyundaiची i10. तर मॅडम या गाडीबद्दल काय सांगाल आम्हाला? 2017ची i10 आहे सर. सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची प्राइसिंग बघाल तर तशी म्हणतात ना सीएनजीची आहे, ज्याने काहीच नाहीये. 445 गाडीची प्राइस आहे. सीएनजी गाडी आहे ती पण. मॅडम आणि याच्या फायनान्स वगैरे होऊन जाईल? फायनान्स आहे ना सर, 80% लोन कस्टमर साठी होऊन जाईल. कस्टमरचा सिबिल स्कोर फक्त 750 हवाय, मग मी 80% कस्टमरला गाडीवरती फंडिंग करेन. म्हणजे 445 आहे ना, 4 म्हणतात ना 20-25च्या रेंज मध्ये जर गाडी येत असेल तर एक 50 ते 60 कस्टमरला ये, 3.5च्या रेंज मध्ये मी कस्टमरला गाडीवरती लोन करून देईन. मित्रांनो, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ट्रेंड्स कार्डला आणि तुमची ही गाडी बुक करा. तर मॅडम या गाडीबद्दल काय सांगला आम्हाला? वर्णाबद्दल 2012ची सर, हुंडाईची वर्णा गाडी आहे माझ्याकडे. 81 जेन्युइन किलोमीटर गाडी चाललेली, पेट्रोल गाडी आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता. कदाचित आतमध्ये आपण शूट करत असल्यामुळे कस्टमरला गाडी नाही दिसणार. कस्टमरने माझ्याकडे मोस्ट ऑफ व्हिजिट करावं आणि पर्सनली माझ्याकडे गाडी बघावी, चालवून वगैरे ट्रायल घेऊन बघा, म्हणजे कस्टमरला गाडी माझी कळली की सर्टिफाईड गाडी आहे ते. गाडीची प्राइसिंग त्याची 365 आहे, पण गाडी 3.5च्या रेंज मध्ये ऑल पॅकेज विथ ट्रान्सफर येऊन जाणार. आपण मगाशी एक i10 बघितली सीएनजी मध्ये. माझ्याकडे अजून एक सीएनजी मध्ये गाडी आहे, मारुतीची सुझुकी आहे, जेन इस्टिलो गाडी आहे. 2012ची गाडी आहे. म्हणजे मान्सूनच्या हिशोबाने ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा बेटर आहे. छोटी कॉम्पॅक्ट गाडी आहे जी कुठेही जाऊ शकते. सीएनजी आहे म्हणजे ते एव्हरेज मायलेजचा प्रश्नच नाहीये, परवडण्यासारखी पण आहे. गाडीची प्राइसिंग सुद्धा कस्टमरच्या बजेटमध्ये आहे. 230 गाडीची प्राइस आहे. कस्टमरला ही ऑल पॅकेज मध्ये 2 पर्यंत गाडी येऊन जाईल. गाडी फर्स्ट ओनर आहे आणि गाडी बघू शकता ना, ट्रान्स म्हणजे म्हणतात प्रॉपर म्हणतात जसं कलर आहे तसाच आहे आणि ना कुठे स्क्रॅचेस आहेत ना डेंट आहे, काही नाही. विथ सर्व्हिस रेकॉर्ड गाडी कस्टमरलाही मिळेल. मॅडम वाहनच्या कस्टमरसाठी काय स्पेशल डिस्काउंट मिळेल? स्पेशल डिस्काउंट म्हणजे तुमच्या कस्टमरसाठी सर ही प्राइसिंग ऍक्च्युअली गाडीची प्राइसिंग 230 आहे, पण मी 210च्या रेंज मध्ये क्लोज आहे. पण तुमच्या कस्टमरसाठी 10,000 अजून लेस करून मी 2 मध्ये गाडी क्लोज करेन. मॅडम या सियाज बद्दल काय सांगाल आम्हाला? ही पण 2000 व्हाईट कलर मध्ये, कस्टमरचा फेवरेट कलर असतो व्हाईट. 2015ची आहे. मारुतीची सियाज गाडी आहे. ही पण कस्टमरला बजेट मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे. पेट्रोल गाडी आहे. गाडीची कंडिशन बघू शकता. गाडीची प्राइसिंग 515 आहे. ही पण कस्टमरला 5 पर्यंत म्हणजे माझी क्लोजिंग आहे. पण तुमच्या कस्टमर आला तर नक्कीच मान सन्मान ठेवून जे अजून म्हणतात ना मला बेस्ट करता येईल ती बेस्ट ऑफर मी कस्टमरला देईन. मित्रांनो, तुमची आवडती गाडी स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडे. तर मॅडम या गाडीबद्दल काय सांगाल आम्हाला? 2014ची स्विफ्ट डिझायर आहे सर. ग्रे कलर आहे कस्टमरसाठी. हा फर्स्ट ओनर गाडी आहे. पेट्रोल गाडी आहे. गाडीची प्राइसिंग त्याची 435 आहे. ही पण कस्टमरला म्हणतात ना एक 410-4च्या रेंज मध्ये कस्टमरला ऑल पॅकेज विथ ट्रान्सफर पण येऊन जाईल. मॅडम या वॅगनर बद्दल काय सांगाल आम्हाला? 2013ची गाडी आहे माझ्याकडे. ही पेट्रोल गाडी आहे सर. ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे. ही पण जशी आपण जेन इस्टिलो मगाशी दाखवली त्याच रेंज मध्ये कस्टमरला ही पण गाडी मिळते. ही पण 230 गाडी आहे. प्राइसिंग कस्टमरसाठी जो येईल त्यासाठी मान सन्मान नक्कीच मी ठेवेन. मॅडम होंडा सिटी बद्दल काय सांगाल आम्हाला? होंडा सिटी सर 2015ची व्हाईट कलर मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे. 78 जेन्युइन किलोमीटर गाडी, 74 जेन्युइन किलोमीटर गाडी चालली. गाडीची प्राइसिंग त्याची 485 आहे. ही पण कस्टमरला 460-65च्या रेंज मध्ये विथ ट्रान्सफर कमिशन सगळं इन्क्लुडिंग करून ही पण पॅकेज मध्ये येईल कस्टमर. ओके मॅम, ग्रेट. तर मित्रांनो, आपल्याकडे आज हा एक मोठी गाडी ती आहे टाटाची हॅरियर. तर मॅडम या हॅरियर बद्दल काय सांगा? 2020ची गाडी आहे सर हॅरियर. रेड कलर मध्ये म्हणजे चेरी रेड टाइप कलर आहे गाडीचा. फर्स्ट ओनर गाडी आहे. डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी म्हटलं तर म्हणजे मायलेज एवढेचा प्रश्नच नाहीये. आणि गाडीची प्राइसिंग तशी 1275 आहे. ही पण कस्टमरला 12.5च्या रेंज मध्ये ऑल पॅकेज येऊन जाणार. ओके मॅम. मॅडम आपल्या सगळ्या गाड्यांवर फायनान्स होऊन जाणार? सर्व सर, म्हणजे कमीत कमी गाडीला 10 वर्ष झालेले पाहिजेत. गाड्या 13 ते 14च्या वर्षा बघितल्या तर मोस्ट ऑफ बेटर, कारण म्हणजे फायनान्स जास्त होईल. 12-13च्या गाड्यांवरती पण होणार, पण एक 1 इयर साठी 18 महिन्यांसाठी होईल. सो बेटर ना तुम्ही 15-16ची गाडी बघाल तर म्हणजे मी 80-85% फंडिंग करेन. कस्टमरचा सिबिल स्कोर फक्त 750 पाहिजे आणि बस, बाकी कागदपत्र ऑल क्लिअर असले की मी लगेच लोन करून देईन. आणि मॅम गाडी घेण्यासाठी आपल्या कस्टमर्सला कुठे यायला लागेल? आपल्याला यावं लागेल सर वाशीला. नवी मुंबई ट्रेंड्स कार हावरे फॅन्टासिया बिझनेस पार्क म्हणून आहे. म्हणजे एवढं स्टेशनला जरी आलात मला कॉल केला तर मी तुम्हाला ऍड्रेस समजावेन. नाहीच कळलं तर माझा कुठला तरी मुलगा तुम्हाला पिकअपसाठी पण बाहेर येऊ शकतो. आणि बाकी तर आपले नंबर हायलाइट्स होतीलच. तर काही अजून कन्फ्युजन असेल तर मग त्याच्यावरती मला कॉल करून तुम्ही विचारा, की तुम्हाला क्वेरी क्लिअर करेल. माझ्यावरती माझ्या ऑफिसचा नंबर जो आहे त्याच्यावरती तुम्हाला कॅटलॉग पण गाड्यांचे मिळून जाणार. मित्रांनो, हे होतं ट्रेंड्स कार्डचं कलेक्शन. तर तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तसंच लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपण भेटूया पुढच्या भागात. मी आदित्य वाहनदूत, ड्राइव्ह ट्रस्ट ट्रेडिंग.